मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला झुकते माप दिले। महाराष्ट्राला कोणताही भरघोस निधी केंद्राकडून बजेटमध्ये देण्यात आलेला नाही। त्यामुळे राज्यभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे। याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने 4 हुतात्मा पुतळा येथे भाजपाच्या बजेट विरोधात भोपळा फोडत आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला। शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, प्रवक्ते UN बेरिया, ज्येष्ठ नेते महेश गादेकर, जनार्दन कारंपुरी, प्रमोद गायकवाड, शंकर पाटील, सुनीता रोटे, अजित बनसोडे, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, प्रतीक्षा चव्हाण, मनीषा माने यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय शरदचंद्रजी पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी इथं आंदोलन करत आहोत। माझे सर्व कार्यकर्ते इथं जोमाने हजर आहेत आणि एक आहे की सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेशशिवाय दुसरं काय केलं नाही। ह्या सरकारनं हे कळवलं की महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खातं दिले असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडं द्वेषाची भावना बघतात, तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्र दिसून आलं आहे। रेल्वेच्या एवढा प्रोजेक्ट चालू सध्या, त्या रेल्वेला एकही ठिकाणी तुम्ही पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि वर म्हणता पीक विमा दिला, हे दिलं ते दिलं, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि दुसरं असं आहे की 3 लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावर तुम्ही 5% टॅक्स लावताय, हे म्हणजे उद्या ते लोक फाशी घेऊन माझी पाळी घेऊन त्या लोक येणार आहे। ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आमच्या पार्टीतर्फे। राष्ट्रवादी बजेट आम्ही जे करतो ते बरोबर आहे। आम्ही त्याच्या विरोध नकारात्मक करण्यापेक्षा जे तुम्ही देता ते आमच्या महाराष्ट्राला काय आम्ही तुम्ही आम्हाला काय दिले नाही पैसे, काय करणार न द्यायचं? तुमच्या मनात द्वेष आहे ना निश्चित। आमचे खासदार एवढे आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं, तुम्हाला दुसरं काही नाही। तुमच्या मनात प्रत्येक वेळी भावना ही असते, त्याला काय जबाबदार कोण आहे? सगळं कार्य ते आता येतील, ते बाहेरगावी गेले।